दरम्यान अजित पवार नौखे असल्यानं त्यांना 2004 मध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली नाही असं भाष्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलं आणि त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटातले आमदार अमोल मिटकरी यांनी नेमकं काय उत्तर दिलंय पाहूया। साहेबांनी दिलेल्या मुलाखतीतून अनेक प्रश्न निर्माण होतात। 2004ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं? तर मग तुमच्या मनात काय होतं की आदरणीय सुप्रियाताई जोपर्यंत राजकारणात नसतील तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कारण सुप्रियाताईची राजकीय कारकीर्द 2006 नंतर सुरू होते। त्यामुळे ह्या गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत की पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादला गेला, त्याला विरोध का केला नाही? उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढं कोणी केलं? तिसरा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2004ला सर्वात जास्त जागा निवडून आल्यानंतर सुद्धा इतकी मोठी फळी आपल्याकडे असताना राष्ट्रवादीने संधी का हुकवली? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।